नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी GRC नागरिक तक्रार निवारण कक्ष तयार करून कोणतीही समस्या कोणत्याही विभागाची समस्या सोडविण्याची सोय केली। नागरिकांच्या समस्याबाबतची नोंद खुद्द माननीय आयुक्त घेत असतात। त्याचा आढावा आणि निर्णय देखील मुदतीत होत आहे। कुपवाड येथील एक समस्या होती, अपार्टमेंटचं सांडपाणी सोडलेलं होतं खुल्या जागेत। श्री डॉक्टर आदित्यराज घोरपडे पत्रकार यांना नागरिकांनी याबाबत विनंती केली होती। त्यावर श्री घोरपडे यांनी फोनवरून स्वच्छता निरीक्षक यांना याबाबत माहिती देऊन सत्वर कारवाई करण्याची विनंती केली होती। स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे आणि मुकादम श्री प्रकाश चव्हाण यांचे सत्वर दखल घेऊन जागेवर सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर सह जाऊन संबंधितांना सूचना करून सांडपाणी खुल्या जागेत जाणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सूचना केली आणि संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन फुटलेली पाईप दुरुस्त करून घेतली आणि समस्या संपली। प्रतिक्रिया मनपा कर्तव्यदक्ष मनपा टीम। गुलाबी थंडीत सांगलीकर झोपत असतात, त्यावेळी ही माणसं नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी घराबाहेर पडलेली असतात। लाल फितीच्या सरकारी कारभाराला अनेक जण नाके मुरडतात, पण त्यालाही महापालिकेची माणसं अपवाद आहेत। शुक्रवारची सकाळ वेळ असेल सकाळी 9ची। सांगलीवर धुक्यांची धुलई पसरली होती। अशा कडाक्याच्या थंडीत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन सागावकर साहेब, स्वच्छता निरीक्षक श्री सिद्धांत ठोकळे आणि मुकादम श्री प्रकाश चव्हाण यांचा ताफा आमच्याकडे आला। काल रात्रीच मी स्वच्छता निरीक्षक ठोकळे यांना माझ्या प्रभागातील एका सांडपाण्याच्या समस्येबाबत कॉल करून बोललो होतो। आज सकाळीच ठोकळे यांचा कॉल आला। ते म्हणाले, आम्ही आलोय तुमच्याकडे। मला आश्चर्याचा धक्काच बसला। इतकी कार्यतत्परता आणि कर्तव्य दक्षता प्रथमच मी पाहिली। फक्त एका कॉलवर काम मार्गी लावल्याबद्दल मनपा टीम कुपवाडचे धन्यवाद। डॉक्टर आदित्यराज घोरपडे पत्रकार, BA MA BPED BJND LSGD, माननीय अध्यक्ष ग्राहक पंचायत अशी असून महापालिका कर्मचारी अधिकारी आपले कर्तव्य इमाने इतबार करत असतात। नागरिकांनी दखल घेऊन प्रतिक्रिया दिल्याने काम करणाऱ्या हातांना प्रोत्साहन मिळतं।